जी-आर रद्द झाला तरी सर्वसामान्य माणूस रस्त्यावर उतरणारच असं उद्धव ठाकरे म्हणाले। शाखा अध्यक्षांच्या बैठकीत ठाकरेंनी या सूचना दिलेल्या आहेत। हिंदी भाषा सक्ती संदर्भातल्या जी-आर विरोधात मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे एकत्रित मोर्चा काढणार आहेत आणि हा जी-आर जरी रद्द झाला तरी रस्त्यावर उतरणारच असं ठाकरे म्हणालेले आहेत। शाखा अध्यक्षांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी सूचना केल्यात। आम्ही दोघं भाऊ एकत्र झालो तर यांना त्याचा काय त्रास आहे असा प्रश्न ठाकरेंनी विचारलाय। हिंदी भाषा सक्ती संदर्भातला जो जी-आर आहे त्या जी-आरच्या विरोधात मनसे आणि ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे। 5 तारखेला एकत्रित मोर्चा काढणार आहेत। पद्मेश पवार आपल्याला अपडेट देत आहेत। पद्मेश, नक्कीच नम्रता, आज शाखा प्रमुखांची उद्धव ठाकरे यांनी एक बैठक बोलवली होती। त्या बैठकीला उद्धव ठाकरे स्वतः मार्गदर्शन करत होते, त्याचबरोबर आदित्य ठाकरे देखील या बैठकीसाठी मार्गदर्शन करत होते। 5 तारखेला जो एक भव्य दिव्य असा मोर्चा होणार आहे त्या संदर्भात आढावा बैठक ही बोलवली होती। शाखा अध्यक्षांना मार्गदर्शन उद्धव ठाकरे यांनी केले आणि एक प्रमुख मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी आभार मानले। मराठी माणसाला एकजूट करण्यासाठी फडणवीसांचे उद्धव ठाकरे यांनी आभार मानले। त्याचबरोबर शाखा प्रमुखांना देखील सांगितलं की जास्तीत जास्त लोक आपण या जे मोर्चाला आपल्याला सामील करायचे अनेक जे गणेश मंडळ असतील, त्याचबरोबर दहीहंडी मंडळ असतील, त्यांना या मोर्चासाठी सामील करा। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या बैठकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांसोबत आपल्याला कोणत्याही एका झेंड्याशिवाय मराठी माणसाचा आवाजासाठी आपल्याला हा जो मोर्चा आहे तो करायचा आहे, असं जे आव्हान आहे ते कुठेतरी उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुखांना दिले आणि कामाला लागा असं देखील सांगितलंय। बीएमसीच्या निवडणुकीचं आपण पुढे बघूच, पण मराठी माणसाच्या हक्कासाठी आपल्याला लढायचं आहे असं जे आवाहन आता शाखा प्रमुखांना मार्गदर्शन उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे। पद्मेश, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।